नमस्कार, मी कौस्तुभ शेलार थ्री ट्रॅव्हल बॉक्समध्ये तुमचं स्वागत करतो. आज आपण एका अशा बेडकाविषयी जाणून घेणार आहोत, जो अत्यंत देखणा दिसतो आणि त्याच्या प्रजनन काळात तो स्वतःचा रंग बदलतो. तर आज आपण बघणार आहोत इंडियन कॉमन टोड. आम्ही गोव्याच्या जंगलात जेव्हा फिरत होतो, तेव्हा रात्री असे असंख्य बेडूक आम्हाला दिसलेले, ज्यांची आम्ही फोटो काढले, माहिती गोळा केली. त्यात अगदी कॉमन म्हणजे सगळीकडे दिसणारा हा इंडियन कॉमन टोड हा बेडूक आहे. हा जेव्हा प्रजनन काळात येतो तेव्हा स्वतःचा रंग हा असा फ्लोरोसन किंवा ग्रीन डार्क ग्रीन किंवा असा फ्लोरोसन पोपटी कलरचा करतो आणि मोठमोठ्याने ओरडतो. त्याच्यामुळे मादीला कळतं की आता प्रजननासाठी हा नर तयार आहे आणि छान मग ते सगळे एकत्र जमतात आणि एका सुरात ते असे जोर जोरात ओरडत राहतात. तो कॉल एवढा सही असतो, ऐकायला सुंदर वाटतो. आणि पावसाळ्यात चालू झाला की एक 15 दिवसाच्या 10 ते 15 दिवसाच्या कालावधीतच हे सगळं संपतं. म्हणजे प्रजनन, ते ओरडणं त्यांचं आणि त्यांचं दिसणं आणि तो कलर. तर आज जो मी तुम्हाला काही फोटो आणि व्हिडिओ दाखवतोय किंवा तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसेल तर तो तेच आहे. तर तेव्हा तो प्रजनन काळात होता आणि मी त्याचा एक व्हिडिओ केलेला छानसा. आणि हा आपल्याला सह्याद्रीच्या वेस्टर्न घाट पट्ट्यामध्ये सगळीकडे दिसतो. बांगलादेश, श्रीलंका, त्याच्यानंतर गोवा, कर्नाटक. तर ह्या सगळ्या ठिकाणी हा इंडियन कॉमन टोड नावाचा हा जो बेडूक आहे हा दिसतो. अत्यंत सुंदर असा दिसतो. आणि तुम्ही जर कधी पावसाळ्यात तुमच्या गावी गेलात आणि तुम्हाला असे असंख्य आवाज जोर जोरात आले तर तुम्ही नक्की बघायला जा. कदाचित हा तोच असेल. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आणि अशी माहिती गोळा करण्यासाठी असे छान व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, आमचे मित्र बना. आणि युट्यूबला माझा द थ्री ट्रॅव्हल बॉक्स म्हणून चॅनल आहे आणि इंस्टाग्रामला कौस्तुभ शेलार 14 आणि माझा वाघबारस नावाचा चित्रपट येतोय, डॉक्युमेंटरी येते, ती तुम्ही नक्की बघा. कोकणातील वाघ आणि माणूस यांच्या नात्यांवर बनवलेला हा चित्रपट आहे. तर लवकरच तो प्रदर्शित होईल आणि तुम्ही तो बघा. थँक्यू.